नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अपेक्षेप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झालेली आहे। त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदी तसेच महिला राखीव मतदारसंघातून उभ्या असलेल्या संगीता कोकरे यांची निवड करण्यात आलेली आहे। खरं तर या कारखान्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते। या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली होती आणि सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलमधून तब्बल 6 ते 7 जण चेअरमन पदासाठी इच्छुक होते आणि याचमुळे या 6-7 जणांमध्ये नाराजीचा फटका बसू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अगदी सुरुवातीला निवडणुकीपूर्वीच आपणच या कारखान्याचे चेअरमन होणार असल्याचे जाहीर करून टाकले होते। अपेक्षेप्रमाणे या निवडी संपन्न झाल्या असून बिनविरोध या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी पंधरे येथील संगीता कोकरे यांची निवड झालेली आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तब्बल 21 जागांपैकी 20 जागा या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने जिंकल्या होत्या, तर विरोधी असलेल्या सहकार बचाव पॅनल या गुरु शिष्याच्या जोडीमधील गुरु या ठिकाणी चंद्रराव तावरे विजय झाले, मात्र शिष्याला मात्र रंजन तावरेंना या ठिकाणी विजय मिळवता आला नव्हता। 21 पैकी 20 जागा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पॅनलने जिंकल्या होत्या, तर सहकार बचाव पॅनलने या ठिकाणी 1 जागा जिंकली होती। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या पक्षाच्या पॅनलला 0 जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या, तर चौथा जो संघर्ष समितीचा पॅनल तयार झाला होता यांनाही एकाही जागेवरती खाते खोलता आले नव्हते। अतिशय रंगतदार आणि खूपच संघर्षमय झालेल्या या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली होती। त्यांनी अखेरपर्यंत माळेगावचे रणांगण सोडले नाही आणि या ठिकाणी विजयश्री खेचून आणली होती। सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी या कारखान्यावरती सत्ता स्थापन केल्यानंतर काल दिनांक 5 जुलै रोजी या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी संपन्न झाल्या आणि या ठिकाणी चेअरमन पदाची माळ अपेक्षितपणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। व्हाईस चेअरमन पदी संगीता कोकरे यांची निवड झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ब वर्ग मतदारसंघामधून या ठिकाणी विजय झाले होते। यामुळे या ठिकाणी जे ज्येष्ठ विरोधी गटाचे संचालक निवडून आलेले आहेत चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला आहे। याबाबत आता काय घडामोडी घडत आहेत हे आपण पाहणारच आहोत। तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।